नमस्कार सगळ्यांना. वेलकम ऑल. सो सगळ्यांचं या रेकी अँड ज्योती रेकी अँड वास्तू ट्रेनिंग सेंटर मध्ये खूप खूप स्वागत आहे. काल आपण 7 चक्र शिकलो, बरोबर? आणि हे चक्र आपण आपल्या ब्लॉक आहेत की बॅलन्सिंग आहेत हे रिलेट कसं करायचं हे मी तुम्हाला सांगितलं. सो आता आज आपण 24 बॉडी पार्ट्स आहेत त्यांना हील कसं करायचं हे शिकणार आहोत. कारण आपल्याला जर दुःख आहे, आपल्याला वेदना आहे किंवा एखादा शारीरिक प्रॉब्लेम आहे तर आपल्याला त्याला हील करायचंय रेकीच्या माध्यमातून. हे आज आपण शिकणार आहोत. तो हे हिलिंग म्हणजेच बरं करणं आणि हे बरं कसं करायचं रेकीच्या माध्यमातून. सो त्याच्याबद्दल आज आपण आता जाणून घेऊया. हा, तुमच्यापैकी आता कोण आहे का? माझं डोकं दुखतंय किंवा मला आज थोडस कुठेतरी पेन जाणवतंय, असं कोण आहे का? येस. हा, येस. काल आपण ऑरा शिकलो, त्याच्या आधी आपण चक्रांबद्दल शिकलो. येस, राईट. प्रत्येक बॅच मध्ये काहीतरी वेगवेगळं शिकवत असते, त्यामुळे लक्षात राहत नाही या बॅच मध्ये काय घेतलं. ओके. हा. सो आता बघा, ज्या लोकांचा काही प्रॉब्लेम असेल, काहीतरी हलकसं डोकं दुखतंय किंवा हात दुखतोय, गुडघे दुखतायत, सो त्या लोकांनी हिलिंग कसं करायचं रेकीचं त्याबद्दल आता आपण जाणून घेऊया. बरं, इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की जेव्हा आपण रेकीच्या माध्यमातून हिलिंग घेतो, तेव्हा हिलिंग म्हणजेच काय, तर आपल्या हातातील एनर्जी आपण तिथे पोचवत असतो, सेंड करत असतो. आता इथे एक महत्वाची गोष्ट अशी आहे की जेव्हा आपण हिलिंग देतो, हिलिंग करताना माझं डोकं दुखतंय म्हणून मी हिलिंग घेतेय किंवा माझे गुडघे सकाळपासून दुखतायत, 2 दिवस झाले, 4 दिवस झाले गुडघे दुखतायत म्हणून मी हिलिंग घेते, असं अजिबात बोलायचं नाहीये. तो पार्ट या युनिव्हर्सच्या एनर्जीने आपला बरा झालेला आहे अशा प्रकारे आपल्याला अफर्मेशन द्यायचे आणि त्याला हिलिंग करायचंय. ओके. सो आता आपण बघूया ते हिलिंग कसं करायचं. सगळ्यांनी एका छान पोझिशन मध्ये स्ट्रेट बसायचं आहे. सगळ्यांनी स्ट्रेट बसायचंय. एकच मिनिट. ओके. व्हिडिओ ऑन करा. एक दीर्घ श्वास घ्यायचे आणि संपूर्ण लक्ष आपल्या श्वासांवर केंद्रित करायचे. एक दीर्घ श्वास घ्यायचे. आता मी कोणालाच सांगणार नाही व्हिडिओ ऑन करा, कारण जर कोणाला सांगितलं तर ते व्हिडिओ ऑन करत नाही आणि जे ऑफिसमध्ये आहेत तर सो त्यांचा नो प्रॉब्लेम. ठीक आहे. सो ज्यांना ज्यांना बेनिफिट हवा आहे ते व्हिडिओ ऑन करतील, ज्यांना नको आहे ते व्हिडिओ ऑफ करतील, असं मी समजते. ठीक आहे. चलो. सो एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे. हळूहळू रिलीज करायचे आणि संपूर्ण लक्ष आपल्या श्वासांवर असायला पाहिजे. हा. पुन्हा एकदा एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे. हळूहळू रिलीज करायचे. आता जेव्हा तुम्ही श्वास घेणार आहात, श्वास घेतल्यानंतर त्याला 2 सेकंड होल्ड करायचे. सो वन्स अगेन, पुन्हा एकदा एक दीर्घ श्वास घ्या. 2 सेकंड होल्ड करा. तो श्वास संपूर्ण शोल्डरमध्ये, तुमच्या शरीरामध्ये 2 सेकंड होल्ड करून ठेवण्याचा प्रयत्न करा. हळूहळू रिलीज करायचे. आता दोन्ही हात जोडायचे आहेत आणि मनातल्या मनात रेकीला प्रार्थना करायची आहे. मी दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे. मी स्वतःची आभारी आहे. मी माझे माता पिता तथा गुरुजनांची आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. ब्रह्मांडातून एक पांढरा शुभ्र प्रकाश माझ्या सहस्रार चक्रातून माझ्या संपूर्ण शरीरात प्रवाहित होत आहे. शरीरातून वर 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 अनाहतमध्ये, अनाहतमधून माझ्या दोन्ही हातांमध्ये, दोन्ही तळ हातांमध्ये ही डिवाइन एनर्जी, ही दिव्य रेखीची ऊर्जा
प्रवाहित होत आहे, प्रवाहित होत आहे, प्रवाहित होत आहे. ओके, आता आपले दोन्ही हात जवळ दूर करा. ती एनर्जी आपल्या हातामध्ये फील करा, ते व्हायब्रेशन आपल्या हातामध्ये फील करा. आता काय करायचंय, डोळे ओपन करा, माझ्याकडे बघायचे. आता हे रेकीचं हिलिंग, हेच हाताची एक्सरसाइज करायचंच आहे. आपल्या डोळ्यांना सपोज रेकीचं हिलिंग द्यायचंय. कोणाला कमी दिसतंय किंवा चष्म्याचा नंबर वाढला असेल किंवा डोळ्यांचा काही प्रॉब्लेम असेल, तर आपण आपल्या डोळ्यांना हिलिंग कसं देणार बघा. प्रार्थना म्हणालो, आपल्या हातामध्ये आपण रेकीचं व्हायब्रेशन क्रिएट केले. आता दोन्ही हात हळूवार आपल्या डोळ्यांवर ठेवायचे, वरच्यावर असं कप शेप करायचं, पिरॅमिड शेप. आणि टच करायचे नाही, वरच्यावर हात ठेवायचे अगदी हलकेसे. आणि अफर्मेशन द्यायचे, माझे दोन्ही डोळे सुंदर निरोगी आहेत आणि मी दोन्ही डोळ्यांनी खूप छान उत्तम प्रकारे हे जग बघू शकते. माझी विजन पॉवर दिवसेंदिवस इम्प्रूव्ह होत आहे. ओके. हा, 2 मिनिटं तसंच राहायचंय. ओके, अशा पद्धतीने आपले 24 बॉडी पॉइंट्स आपल्याला हील करायचे आहेत. आता मी याच्यातले काही सांगते, तुम्हाला लक्ष द्या. आता हे आपले डोळे झाले. आता सेम आपल्या कानांवर दोन्ही हात ठेवायचे, हलकेसे. आणि बघा, किती वेळ करायचं तर ते मला माहित नाही, कारण तुमच्या शरीराला किती एनर्जी पाहिजे आय डोंट नो. सो तुमच्या हातातून जोपर्यंत हे व्हायब्रेशन बंद होत नाही तोपर्यंत, मे बी एखाद्याला 10 मिनिटं लागतात, एखाद्याला 15 मिनिटं, तर एखाद्याला 20 मिनिटं सुद्धा लागू शकतात. ओके. सो त्या पद्धतीने आपण शरीराचे जे पार्ट्स दुखत आहेत, जिथे वेदना आहेत, तिथे तुम्हाला कमीत कमी 10 मिनिटं हिलिंग घ्यायचंय आणि मनातल्या मनात ते अफर्मेशन बोलत राहायचं. ओके. आता कानांना, माझ्या दोन्ही कानांचे आरोग्य उत्तम असून मला माझ्या कानावर नेहमी सकारात्मक विचार ऐकायला येतात. त्यामुळे हे दोन्ही अफर्मेशन मध्ये आपण दोन्ही कव्हर केले. एकतर कानांनी स्पष्ट ऐकायला येतंय आणि ऐकायला काय येतंय, तर चांगल्या लोकांचे चांगले बोलणं, त्यांचे विचार मला ऐकायला येतात. नंबर 3, आता डोळे कव्हर केले, कान कव्हर केले. आता आपण आपला ब्रेन, दोन्ही हात वरच्यावर ब्रेनवर ठेवायचे. रेकीला कॉल एकदाच करायचे आणि त्यानंतर तुमचे 4 बॉडी पार्ट्स, 3 बॉडी पार्ट्स, ज्यांना तुम्हाला हील करायचे ते करू शकता. वरचेवर आपले हात ठेवायचे डोक्यावर. ज्या लोकांना ब्रेनचा काही प्रॉब्लेम आहे किंवा डोकेदुखीचा प्रॉब्लेम आहे, त्यांनी अफर्मेशन द्यायचे. माझा मेंदू किंवा माझा ब्रेन कार्यक्षम असून त्यातील सगळे ऑर्गॅन्स प्रॉपर कार्य करीत आहेत, योग्य पद्धतीने काम करीत आहेत. आपल्या आता आपले हे जे 7 चक्र आहेत, त्या सगळ्या चक्रांना आपल्याला अफर्मेशन द्यायचंय. एक तर पुढच्या साईडने आणि नंतर एक बॅक साईडने. आता पुढच्या साईडने जसं की आपली सुरुवात करायची इथून, आपल्या आज्ञाचक्राला. माझं आज्ञाचक्र ऍक्टिव्हेट असून त्याच्यातले सगळे ऑर्गॅन्स प्रॉपर काम करीत आहेत. सेम, सॉरी, सहस्रार चक्र, मग आज्ञाचक्र, विशुद्ध चक्र, हार्ट चक्र, मणिपूर चक्र, सॅक्रल चक्र आणि त्यानंतर खाली, सगळ्यात खाली मूलाधार चक्र. हात ठेवायचा मूलाधार चक्रावर आणि अफर्मेशन देत राहायचं. मग सेम मागच्या साईडने आपले चक्र, आपल्याला त्यांना अफर्मेशन द्यायचं. ओके. आता जर आपले गुडघे दुखत असतील तर दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवा. दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवायचे, वरच्यावर, आणि अफर्मेशन द्यायचे. माझे दोन्ही गुडघे योग्य पद्धतीने कार्य करीत असून मला छान चालता फिरता येतं. ज्या लोकांना गुडघ्याचा काही प्रॉब्लेम आहे त्यांनी अफर्मेशन द्यायचे.
ज्यांना सकाळी उठल्या उठल्यानंतर पायाच्या टाचा दुखतात किंवा व्यवस्थित चालता येत नाहीये, सो त्याने अफर्मेशन द्यायचे. माझे पाय आणि पायाच्या टाचा, माझे पाय, दोन्ही पायाचा टाचा, याच्यातील अवयव योग्य पद्धतीने कार्य करीत आहेत. त्यामुळे मला रोज फ्रेश वाटतं. माझे दोन्ही हात सशक्त आणि कार्यक्षम आहेत. माझे दोन्ही हात सशक्त आणि कार्यक्षम आहेत. आपल्या हृदयाला अफर्मेशन द्यायचे. माझं हृदय योग्य पद्धतीने कार्य करीत आहे. माझं हृदय योग्य पद्धतीने कार्य करीत आहे आणि मी आनंदी जीवन जगत आहे. ज्या लोकांना सांधेदुखीचा त्रास आहे, बघा कप पकडायला गेलो तरी आपले हात असे वळत नाहीत, आखडल्यासारखे होतात. काहींना हातामध्ये मुंग्या येतात, सो त्यांनी हातांना अफर्मेशन द्यायचे. माझे सांधे, म्हणजे जॉईंट्स मध्ये प्रॉब्लेम असतो म्हणून असा प्रॉब्लेम होतो. माझे सांधे, जॉईंट्स लवचिक आणि मजबूत आहेत. माझे सांधे म्हणजे जॉईंट्स लवचिक व मजबूत आहेत. आपल्या लिव्हरला सुद्धा अफर्मेशन द्यायचे. लिव्हर, किडनी, माझे लिव्हर किंवा माझी किडनी योग्य पद्धतीने, दोन्ही किडनीज योग्य पद्धतीने कार्य करीत आहेत. ज्या लोकांना किडनीचा काही प्रॉब्लेम आहे त्यांनी अफर्मेशन देऊ शकतात. लिव्हर, किडनी दोन्ही कव्हर करायचे तुम्ही. सो अशा प्रकारे प्रत्येक बॉडी पार्ट्सला अफर्मेशन द्यायचे आणि त्याबरोबर कमीत कमी एका बॉडी पार्ट्सला आपल्याला अफर्मेशन द्यायला किंवा हिलिंग करायला कमीत कमी 10 ते 15 मिनिटं लागतात. काहींना मे बी जर शरीरामध्ये प्रॉब्लेम असेल तर जास्त वेळ लागू शकतो. 20 मिनिटं, 25 मिनिटं किंवा कधी कधी अर्धा तास पण लागतो. हे कसं डिसाईड करणार? तर ज्या क्षणी तुमच्या हातातले व्हायब्रेशन बंद होतात, तेव्हा मग आपलं हिलिंग बंद करायचं. ओके? आणि त्यासाठी रेकीची प्रॅक्टिस करणं फार फार गरजेचं आहे. ओके, पुढे जाऊया आपण. तो हे आता आपण केलं रेकीचे जे बॉडी पार्ट्स आहेत 24 ते आपल्याला आपण कव्हर केले. इथे बघू शकता तुम्ही. तो अशा पद्धतीने आपले बॉडी पार्ट्स आहेत. आपलं हे आज्ञाचक्र, सगळे चक्रास कव्हर करायचे, मागचे पुढचे. आणि त्यानंतर जिथे तुम्हाला प्रॉब्लेम आहे तिथे, आता सपोज या पायाच्या टाचा आहेत, पायाच्या टाचा आहेत, गुडघे आहेत, ओके, बॅक साईडला. सो अशा पद्धतीने तुम्हाला शोल्डरला, खांद्यामध्ये काही दुखत असेल तरी सुद्धा तुम्ही देऊ शकता. ओके, आता आपण एनर्जी बॉल क्रिएट करायला शिकूया. एनर्जी बॉल क्रिएट करायचा आहे. हा एनर्जी बॉल आपल्याला कशासाठी वापरायचा आहे ते मी पहिलं त्याचं महत्व सांगते. आपल्या सगळ्यांच्या घरांमध्ये 2 एनर्जी काम करत असतात, एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह. कोणाला निगेटिव्ह घरामध्ये काम करायला आवडेल का? निगेटिव्हिटीमध्ये काम करायला आवडेल का? नाही. सो आपल्या घरामध्ये मॅक्झिमम पॉझिटिव्ह एनर्जीचा प्रवेश व्हावा म्हणून आपल्याला काही एनर्जीचे बॉल क्रिएट करायचे. ते कसे ते आता मी सांगते. आणि या एनर्जी बॉलच्या माध्यमातून आपल्याला स्वतःला प्रोटेक्शन द्यायचंय, त्याचबरोबर आपल्या घराला पण प्रोटेक्शन द्यायचं आहे. ठीक आहे? सगळे रेडी? चला. सो आता मी सांगते तसं करायचंय तुम्हाला. पहिल्यांदा आपल्याला आपण एनर्जी बॉल क्रिएट करायला शिकायचं. 1 सेकंड, 1 मिनिटामध्ये रेकीला कॉल करा मनातल्या मनात सगळ्यांनी. मी रेकीच्या माध्यमातून एक एनर्जी बॉल क्रिएट करीत आहे आणि हा एनर्जी बॉल मी माझं घर आणि घरातील वस्तूंसाठी क्रिएट करीत आहे असं मनातल्या मनात म्हणा तुम्ही. आणि हात जवळ दूर करा. हं. त्यानंतर आपले हात असे गोल गोल फिरवायचे, जसं की आपल्या हातामध्ये एक बॉल आहे असं आपल्याला फील व्हायला पाहिजे. त्याला ची बॉल पण म्हणतात किंवा एनर्जी बॉल सुद्धा म्हणतात. ठीक आहे, करा बरं सगळ्यांनी. एनर्जी बॉल काढण्याचा प्रयत्न करा. घरातील निगेटिव्ह एनर्जी बाहेर काढण्यासाठी आपण हा एनर्जीचा बॉल क्रिएट करीत आहोत. ओके, येस, सगळ्यांनी एनर्जीचा बॉल क्रिएट करा. आता बघा, बॉल कसा क्रिएट करायचा तुम्हाला कळाला. आता पुढे जाऊया.
तर या एनर्जी बॉलचा वापर करून आपण आपल्या घरामध्ये जी निगेटिव्ह एनर्जी आहे ती कशी रिमूव्ह करायची ते बघूया. ओके, चला. मनातल्या मनात तुम्ही रेकीला कॉल करायचे आणि मनातल्या मनात म्हणायचे की हा एनर्जीचा बॉल मी माझं घर, घरातील वस्तू यांसाठी क्रिएट करीत आहे. ज्या लोकांच्या घरांमध्ये आता या क्षणी निगेटिव्ह एनर्जी असेल मोठ्या प्रमाणात, त्या लोकांना हा एनर्जीचा बॉल इन्स्टंट लगेचच थोडा जड झालेला जाणवणार आहे. सो सगळ्यांनी प्रयत्न करा. मी चेक करते बरं तुम्ही प्रॉपर करता का. येस, सगळ्यांनी करायचं. पहिले रेकीला कॉल करायचे मनातल्या मनात आणि मग एनर्जी बॉल क्रिएट करायचे. मी दिव्य रेकी शक्तीचे आभारी आहे. मी स्वतःचे आभारी आहे. प्रार्थना करा. त्यानंतर आपल्या हातामध्ये, दोन्ही हातांमध्ये एनर्जीचा बॉल क्रिएट करा. एनर्जीचा बॉल पांढरा शुभ्र प्रकाशामध्ये बघायचे. हा एनर्जीचा बॉल आता दोन्ही हात स्थिर ठेवा आणि आपल्या हातामध्ये बॉल आहे असं फील करा. हा, आता अफर्मेशन द्या माझ्या पाठीपाठी. हा एनर्जीचा बॉल मी स्वतः, माझं नाव ज्योती पवार, माझे हजबंड, माझी दोन्ही मुलं यांच्यासाठी क्रिएट करीत आहे. सो तुम्ही तुमचं नाव घ्यायचे सेम माझ्यासारखं. हा बॉल मी, तुमचं नाव, माझे हजबंड, माझी मुलं यांच्यासाठी क्रिएट करीत आहे. माझं घर, घरातील वस्तू यांमध्ये असलेली निगेटिव्हिटी या एनर्जी बॉलने ग्रहण केलेली आहे. माझ्या फॅमिलीमध्ये तसेच माझ्या घरामध्ये ज्या काही वस्तू आहेत, वाहनं आहेत, त्यामध्ये जी काही निगेटिव्ह एनर्जी आहे ती संपूर्ण निगेटिव्ह एनर्जी या एनर्जी बॉलने किंवा ची बॉलने ग्रहण केलेली आहे. बघा, कोणाकोणाला आपले हात जड वाटतात ते फील करा. अफर्मेशन दिल्या दिल्या तुमचा एनर्जी बॉल किंवा ची बॉल तुम्हाला लगेचच जड झालेला जाणवेल, जर तुमच्या घरामध्ये हायर लेवलची निगेटिव्हिटी असेल तर. ओके, हा एनर्जीचा बॉल मी, माझी मुलं, माझ्या घरातील कोण तुमच्या घरात सदस्य असतील त्यांची नावं घ्या, त्यांच्यासाठी क्रिएट करीत आहे. त्यांच्यामध्ये जर काही निगेटिव्हिटी असेल किंवा तसेच माझं घर, घरातील वस्तू यांमध्ये जर हायर लेवलची काही निगेटिव्हिटी असेल तर ती संपूर्ण निगेटिव्ह एनर्जी या बॉलने ग्रहण केलेली आहे. आता तो एनर्जीचा बॉल आपल्याला असा हवेमध्ये सोडायचा आहे. बघा, इकडे लक्ष द्या. यामध्ये असलेली निगेटिव्ह एनर्जी संपूर्ण या ब्रह्मांडामध्ये जाऊन नष्ट होऊ दे. जोरात फुंकर मारायचे 3 वेळा आणि सांगायचं या ब्रह्मांडामध्ये जाऊन नष्ट होऊ दे, नष्ट होऊ दे, नष्ट होऊ दे किंवा शुद्ध होऊ दे, शुद्ध होऊ दे, शुद्ध होऊ दे. करा बरं. 3 वेळा फुंकर मारायची. बरं, तुमच्यापैकी किती लोकांना हा एनर्जीचा बॉल इन्स्टंट जड जाणवला? ओके. सो समजून जायचं की ज्यांना हा बॉल जड जाणवला, हेवी जाणवला, सो त्यांनी समजून जायचं की तुमच्या घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी जास्त आहे. ओके. सो तुम्ही आठवड्यातून 2 ते 3 वेळा हा प्रयोग करायचा. नेक्स्ट, आता पुढचा एनर्जीचा बॉल आपण क्रिएट करूया. सेल्फ प्रोटेक्शन. सेल्फ प्रोटेक्शन. का बरं आपल्याला स्वतःला प्रोटेक्शन घेण्याची गरज आहे? जसं की आपण कामानिमित्त बाहेर जातो, आपल्याला रोज प्रवास करावा लागतो, येस ओर नो करावा लागतो ना? मग हा प्रवास करताना आपल्यावर कुठला प्रसंग येऊ नये, अपघात होऊ नये किंवा जिथे कुठे मोठे अपघात होण्याची शक्यता आहे, तिथे छोटे-छोटेसे अपघात म्हणजेच अ, खरचटणं किंवा मुक्का मार लागणं असे प्रकार होतात आणि म्हणूनच आपल्याला रेकीच्या माध्यमातून स्वतःला प्रोटेक्शन घ्यायचं आहे.
आणि हे प्रोटेक्शन घेताना एक पांढऱ्या शुभ्र प्रकाशाचं एनर्जी शिल्ड आपल्या स्वतःभोवती करायचंय. ते कसं, तो या इमेजकडे व्यवस्थित बघा. एका पांढऱ्या शुभ्र प्रकाशाच्या प्रोटेक्शन शिल्ड मध्ये आपण स्वतःला बघायचंय. तसेच तुमच्या घरातली मुलं, तुमचे हजबंड यांना सुद्धा प्रोटेक्शन द्यायचंय. जी लोक टू व्हीलर, फोर व्हीलर चालवतात, सो त्यांनी तर हे करायचंच आहे, मस्ट आहे. ओके, क्लिअर? बघितलं एकदा? हा, आता करायचंय तुम्ही सेम मनातल्या मनात रेकीला कॉल करायचे. सेल्फ प्रोटेक्शन. जिथे कुठे अपघात होण्याचे चान्सेस असतात किंवा जिथे हात जाणार असतो तिथे बोटावर निभावलं जातं, म्हणून आपण रोज रेकीचं प्रोटेक्शन घेऊनच घराच्या बाहेर पडायचं. मनातल्या मनात म्हणा, हे प्रोटेक्शन शिल्ड मी स्वतः माझ्यासाठी क्रिएट करीत आहे. तुम्हाला आणखीन तुमच्या घरातल्या सदस्यांना घ्यायचं, त्यांची नावं घ्यायचं. हे डिवाइन एनर्जी किंवा दिव्य रेकी शक्तीचं प्रोटेक्शन शिल्ड मी स्वतः, तुमचं नाव घ्या, माझी 2 मुलं किंवा तुमची मुलं ऑटेवर जे असतील ती, त्यांचं नाव घ्या, हजबंड त्यांचं नाव घ्या, यांच्यासाठी क्रिएट करीत आहे. या प्रोटेक्शन शिल्डने माझ्या जीवनात मला दिव्य रेकी शक्तीचं प्रोटेक्शन प्राप्त झालेलं आहे. या प्रोटेक्शन शिल्डने मला माझ्या जीवनात दिव्य रेकी शक्तीचं प्रोटेक्शन किंवा सुरक्षितता प्राप्त झालेली आहे. थँक्यू युनिवर्स, थँक्यू युनिवर्स, थँक्यू युनिवर्स. ओके, आणि मग कॉर्ड कटिंग करायचे. कट कट कट. कॉर्ड कटिंग करायला विसरायचं नाही. इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांचं? ओके, सो हे आपण आता 2 एनर्जीचे बॉल शिकलो. एक तर स्वतःला प्रोटेक्शन देणं, दुसरं आपल्या घराला प्रोटेक्शन देणं, घरातील वस्तूंना प्रोटेक्शन देणं. ओके, आपल्या बरोबरच आपल्या घरातील वस्तूंना, घराला, आपल्या जवळच्या माणसांना प्रोटेक्शन देणं. सो रेकी लेवल 1 मध्ये आपण हे अशा प्रकारे प्रोटेक्शन देऊ शकतो. जेव्हा आपण रेकी लेवल 2 मध्ये येतो तेव्हा आपण डिस्टन्सने एखाद्याला रेकीचं हिलिंग देऊ शकतो किंवा डिस्टन्सने एखाद्याला प्रोटेक्शन सुद्धा देऊ शकतो. सपोज तुमची मुलं आता तुमच्यापासून लांब आहेत, शिक्षणासाठी कुठे बाहेर गेलेत किंवा जॉबसाठी बाहेर गेलेले आहेत, सो तुम्ही रेकी लेवल 2 मध्ये येऊन रेकीच्या माध्यमातून डिस्टन्सने त्यांच्या कुठल्याही प्रॉब्लेमवर सोल्युशन देऊ शकता. क्लिअर? पण रेकी लेवल 1 मर्यादित असल्यामुळे त्याचे रिझल्ट 10% मिळतात आणि ती फक्त तुम्ही स्वतःसाठी वापरू शकता. ओके, आता पुढे जाऊया. आता रेकीच्या माध्यमातून अन्नाला आणि पाण्याला कसं चार्ज करायचं? का बरं अन्नाला आणि पाण्याला चार्ज करायची गरज पडते? कोण सांगेल मला? अन्नाला आणि पाण्याला चार्ज का करावं लागतं? आपण एखाद्या ठिकाणी बाहेर जातो, हॉटेलमध्ये जातो, तिथे गेल्यानंतर जे अन्न मिळतं ते गॅरंटेड फ्रेश असतं का? नाही. गॅरंटेड ते चांगल्या मनाने केलेलं असतं का? शुअरिटी देऊ शकता तुम्ही? नाही. मे बी आपण लग्नाला जातो, त्या लग्नाच्या ठिकाणी जे शेफने जेवण केलेलं असतं ते पॉझिटिव्ह ॲटिट्यूडने किंवा पॉझिटिव्ह माइंडने केलेलं असतं का? नाही. जशी आपल्या घरात भांडणं होतात तशीच सगळ्यांच्याच आयुष्यामध्ये थोडीफार भांडणं होतात. मग ते भांडण झाल्यानंतर तो राग त्या आचार्याने त्या जेवणामध्ये काढलेला असेल, तर ते जेवण ग्रहण करणाऱ्या इतर लोकांना सुद्धा त्याचा डिसएडव्हांटेजेस, त्याचे नुकसान सोसावे लागतात. आणि म्हणूनच अशा वेळेला मोठ्या प्रमाणात जे आपण लग्नामध्ये जेवतो ते जेवण आल्यानंतर आपल्याला काहीतरी त्रास सुरू होतो. आणि म्हणूनच असा त्रास होऊ नये आपल्याला, त्यासाठीच आपल्याला अन्नाला आणि पाण्याला चार्ज करायचं. त्याचबरोबर कोरोनाच्या टायमिंगमध्ये अशा बऱ्याच गोष्टी घडलेल्या, अशा बऱ्याच वाईट प्रसंग घडले होते, की त्याच्यामुळे आपल्या मनामध्ये एक दहशत, एक भीती निर्माण झाली होती. सो त्यासाठी आपल्याला रेकीला कॉल करून हे पाणी आणि अन्नाला चार्ज करायचंय, जेणेकरून आपण प्रोटेक्ट राहू शकतो. क्लिअर? कारण रेकी आपल्या विचारांवर काम करते, रेकी आपल्या इंटेन्शनवर काम करते. त्यामुळे जेवढे तुमचे विचार चांगले, पॉझिटिव्ह, अगदी जेवढं तुम्ही एखाद्याला पॉझिटिव्ह माइंडने एखाद्याचं काम करता, तसंच रेकी आपल्यासाठी काम करते.
ओके. सो आता आपण बघूया अन्नाला आणि पाण्याला चार्ज कसं करायचं. त्याच्यासाठी एक ग्लासात पाणी घेऊन या बरं. कुठलाही ग्लास घ्या, स्टीलचं, काचेचं, कोणतेही. रेडी. आता आपल्याला पाण्याला चार्ज कसं करायचंय बघा. पाण्याचा ग्लास हातामध्ये घ्यायचे, एका हातामध्ये म्हणजे डाव्या हातामध्ये पाण्याचा ग्लास घ्या. दुसरा उजवा हात त्याच्या वर ठेवा. मनातल्या मनात रेकीला कॉल करा आणि म्हणा, हे पाणी माझ्यासाठी खूप उत्तम आहे. हे पाणी ग्रहण केल्याने मला आरोग्याचा आणि आनंदाचा लाभ होणार आहे. आता हे पाणी ग्रहण तुम्ही करायचंय, पण अशी प्रार्थना केल्यानंतर. त्याचबरोबर आता बघा, दिवसभरात आपल्याला आपल्या मनामध्ये आपण वेगवेगळे गोल्स आखलेले असतात, बरोबर ना? सो त्या प्रत्येक गोलसाठी तुम्ही एक अफर्मेशन द्यायचे पाण्याला. का बरं पाणीच का घेतलं आपण इथे? आपल्या शरीरात किती टक्के पाणी आहे? 70%. आणि पाणी कुठलीही निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह गोष्ट ऍब्झॉर्ब करतं. त्याच्यामध्ये ही प्रॉपर्टी असते, म्हणून पाणी घेतले आपण, राईट? तो पाण्यावर हात ठेवायचा आणि म्हणायचं, आजचा दिवस माझा खूप छान उत्तम जाणार आहे. आणि मग ते पाणी ग्रहण करा. आता या पाण्याला एक अफर्मेशन द्यायचं. ओके, बघूया आपलं अफर्मेशन काम करतं का? चालेल, रेडी सगळे? चलो, पाण्यावर हात ठेवा ग्लासवर. मनातल्या मनात रेकीला कॉल करा, अगदी मनापासून करा. कारण जसं तुमचं मन, तुमचे विचार, तसे तुम्हाला मिळणारे रिझल्ट. सो मनापासून करा, अगदी मनापासून. बघूया तुमचे अफर्मेशन किती वर्क करतायत. कारण आता ही तुमची एनर्जी असणार, हा का? एखाद्या गोष्टीला अफर्मेशन दिल्यानंतर त्या गोष्टी खरोखर होतात. तर त्याचं एक उदाहरण बघूया आपण. अफर्मेशन आपण उद्या शिकणार आहोत, पण आज एक उदाहरण घेऊया. हे पाणी जे मी आता ग्रहण करणार आहे, या पाण्याला मी आता एक अफर्मेशन देते आणि अफर्मेशन दिल्यानंतर खरोखरच त्या पाण्याची चव, टेस्ट तशीच होणार आहे. आता तुमच्या परीने तुम्ही त्या पाण्याची टेस्ट बदलण्याचा प्रयत्न करा. आता कोणी सांगू शकतो की याला लेमनची टेस्ट आलेली आहे. कोणी म्हणू शकतो की जे आपण हे घेतो, बाहेर गेल्यानंतर प्रसाद घेतो, तीर्थप्रसाद, तीर्थप्रसादाची चव आलेली आहे. कोणी अगदी त्याच्यामध्ये साखर टाकल्यासारखं गोड पाणी आहे, असं अफर्मेशन देऊ शकतं. सो तुम्हाला जे योग्य वाटेल ते अफर्मेशन द्या. आणि मनातल्या मनात ते अफर्मेशन 5 वेळा बोलायचंय सारखं. फॉर एक्झाम्पल, हे पाणी मी आता जे ग्रहण करणार आहे, त्या पाण्याला रेकीच्या कृपेने एक गोड छान चव आलेली आहे. तुम्ही म्हणू शकता की एक छान लेमन सरबतची टेस्ट आलेली आहे किंवा एक छान गुलाब पाण्याची टेस्ट आलेली आहे. जे तुम्हाला योग्य वाटेल, एकदाच अफर्मेशन जे मनात आले तेच बोलायचे, हा, पण लक्षात ठेवा, चेंज करू नका. हा, मनापासून मनातल्या मनात बोलायचंय अफर्मेशन. हात अगदी टच करू नका, पाण्या ग्लासवर वरच्यावर ठेवा. आता ते पाणी तुम्ही असं ग्रहण करा की त्या पाण्यामध्ये खरोखरच ती टेस्ट उतरलेली आहे. आणि थँक्यू डिवाइन एनर्जी, थँक्यू युनिव्हर्स, थँक्यू थँक्यू थँक्यू.
त्या पाण्याची टेस्ट घ्या. जसं तुम्ही त्या पाण्याला अफर्मेशन दिलेलं तसंच बऱ्यापैकी ते पाणी जाणवलं का? कारण आता ही एनर्जी तुमची असणार आहे. कोणाला कोणाला त्या पाण्यामध्ये चव जाणवली? ओके, चैताली मॅडम म्हणतात येस. ओके, लेमनची टेस्ट जाणवली. आणखी कोणाला काय जाणवलं मला चॅटबॉक्स मध्ये मेन्शन कर. ओके, अपर्णा म्हणतात स्वीट गुड. हा, ज्यांना जाणवली त्यांनी हँड रेस करा बरं. हा, चैताली सातपुते. हा येस मॅडम, अनम्यूट करा. ओके, काय अफर्मेशन दिलं होतं तुम्ही एक्झॅक्टली? मी स्टार्टिंगलाच इन्फॉर्मेशन दिलेलं की मला या पाण्यातनं लेमनची चव लागावी. खरोखरच तशा पद्धतीची थोडीशी चव जाणवली? ही चव जाणवली. येस. येस. ओके. हा, आणखीन कोण आहे बरं? हा, नंदा मॅडम, अनम्यूट करा. हा, बोलू शकतात. अनम्यूट झालात नंदा मॅडम. हा, लेमनची चव जाणवली. अरे वा, चला छान. शेवटच्या भागात आली, पहिल्यांदा नाही आली. ओके. हा, नेक्स्ट कोण आहे बरं? अच्छा, प्रीती मॅडमला पण लेमनची टेस्ट जाणवली. ओके. स्वराज, तू केलं का? स्वराज खेनट. हा, अनम्यूट कर बरं. स्वराज छान आहे. यंग एज मध्ये मुलं बसतात, प्रशंसा करण्यासारखे. हा येस स्वराज, काय एज आहे तुझं? 16. अरे वा, खूप छान. हा बोल, टेस्ट जाणवली का तुला ती? हा, लेमनची ओके. जाणवली. ओके, चला, यंग जनरेशन कधी खोटं बोलत नाही. सो छान, ग्रेट. ओके. रश्मी भोसले, केलात का तुम्ही प्रयोग की ऑफिसमध्ये आहात? नमस्कार मॅडम. नमस्कार. मॅडम, केलात प्रयोग का? केला पण मला नाही जाणवत. नाही जाणवले म्हणजे तुमचे तेवढे इंटेन्शन त्याच्यामध्ये नाही उतरले. ओके, कारण ही आता तुमची एनर्जी असणार आहे. दॅट्स वाय मी म्हणाली की आता ही तुमची एनर्जी असणार आहे. येस, कोणाला जाणवलं आणखी त्यांनी हँड रेस करा म्हणजे मला कळेल. ओके, विजया मॅडम. हा, मी गोड चव होऊ दे म्हणून बोलली होती, ओके. तर गोड आली. म्हणजे साखरेसारखी असते, ओके. लिटिल, त्याच्या खूप गोड नाही हा, पण थोडीशी थोडंसं. गोड. येस येस. हा, कारण आता आपण जस्ट एक 5 मिनिटामध्ये सगळं करतोय, तो लगेचच्या लगेच तेवढं आपल्याला रिझल्ट मिळत नाही, पण त्याच्या जवळपास कुठेतरी आपण असतो. राईट. हा, म्हणजेच काय, तर आपले इंटेन्शन्स, ओके, किंवा आपले विचार कसे काम करतात बघा. जिथे आपला फोकस जातो तिथे तिथे आपली एनर्जी जाते. राईट. आणि त्यामुळे आपल्याला तसे तसे रिझल्ट मिळतात. आणि म्हणूनच आपण सगळेच जण आपल्याला वारंवार काय म्हणतात, पॉझिटिव्ह गोष्टींकडे फोकस कर. पॉझिटिव्ह गोष्टींकडे फोकस केलं की आपली एनर्जी तिथे जाते. पण आपण मनुष्य प्राणी एवढे विचित्र आहोत ना, ज्या गोष्टी आपल्याला आयुष्यात नको त्या गोष्टींवर आपण जास्त फोकस घालतो. मला हे नको, मग डोक्यात सारखं तेच असतं, मला हे नको, मला हे नको, नको नको नको. आणि तीच गोष्ट मग अपोजिट होते की आपल्याकडे येते. येस ओर नो? बरोबर. कारण एक सायकोलॉजिकल तो एक हे आहे, नियम आहे की जी गोष्ट वारंवार तुम्ही नको म्हणताय तीच तुमच्याकडे येते. म्हणूनच पॉझिटिव्ह ऍटिट्यूड ठेवायचंय, पॉझिटिव्ह बोलायला सुरुवात करायचंय. आपल्याला पहिल्यापासूनच शाळेमध्ये काय शिकवलेलं असतं? मस्ती करू नये, मारामारी करू नये, अभ्यास वेळेवर करावा, असं काय म्हणतात का? नाही. सुरुवातच तिकडून झालेली असते की नये नये नये, आत येताना परवानगी शिवाय येऊ नये. मग ती आपली मेंटॅलिटी झालेली, सेट झालेल्या माइंडमध्ये कुठेतरी. सो आपल्याला आता हे चेंज करायचंय. मला काय हवंय मग त्याचं एक्झॅक्टली अफर्मेशन द्यायचं. सो अफर्मेशनचं टॉपिक उद्या येणार आहे. हे झालं, आपण अन्नाला पाण्याला चार्ज केलं. आता हेच पाणी आपल्या घरामध्ये माठ आहे, ऍक्वागार्ड आहे, मे बी तुम्ही कुठेतरी स्टोरेज करून ठेवत असाल. मग त्याला अफर्मेशन कसं द्यायचं? आपला माठ असेल तर त्या माठावर दोन्ही हात वरच्यावर ठेवायचे आणि अफर्मेशन द्यायचे की हे पाणी ग्रहण करणाऱ्या माझ्या घरातील किंवा हे पाणी ग्रहण करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आरोग्याचा आणि आनंदाचा लाभ झालेला आहे. आणि मग ते पाणी पिया रोज. मग बघा तुमच्यामध्ये किती छान चेंजेस होत आहेत. कारण तुम्ही जे पाणी ग्रहण करतायत ते तुमच्या बॉडीमध्ये जाते आणि बॉडीला
सुद्धा तेच अफर्मेशन लागू पडतात. कारण पाणी काय करतं, तुमचे अफर्मेशन ऍब्झॉर्ब करण्याचं काम करतं. आता आपण जेवण बनवताना एकतर तुमचा राग आला असेल, कोणाची भांडणं झालं असेल, तर अजिबात जेवण करायचं नाही त्या दिवशी. थोडासा वेळ लागला तरी चालेल. जोपर्यंत राग शांत होत नाहीये तोपर्यंत जेवण बनवायचं नाही. कारण असं रागाने तुम्ही जेवढं जेवण बनवाल, अन्न बनवाल, तेवढं ती निगेटिव्ह एनर्जी तुमच्या घरातल्या प्रत्येक लोकांना जाते अन्ना वाटे. ओके. सो आता आपल्याला इथे अन्नाला चार्ज कसं करायचंय, की मी हे जे अन्न बनवलेलं आहे, बनवण्याच्या आधी किंवा बनवल्यानंतर, पूर्ण झाल्यानंतर, सो हे तुमच्यावर आहे. तुम्हाला कधी अफर्मेशन द्यायचं. सगळ्यात बेस्ट आहे जेव्हा रॉ फॉर्म मध्ये आपल्यासमोर भाज्या असतात ना कच्च्या, तेव्हाच अफर्मेशन देऊन टाकायचं. आज मी हे जे अन्न बनवणार आहे, ते अन्न ग्रहण केल्यामुळे मला आणि माझ्या फॅमिलीतील सगळ्यांना त्याचा लाभ झालेला आहे. त्यांना आरोग्याचा आणि आनंदाचा लाभ झालेला आहे. हे असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता. मग बघा, आपल्या जीवनामध्ये रोज किती छान आपल्याला फ्रेश वाटायला सुरुवात होते. ओके, चलो पुढे जाऊया. सो अशा प्रकारे आपल्याला अन्नाला आणि पाण्याला चार्ज करायचं आहे रेकीच्या माध्यमातून. हा, ओके. आता तुमचे काही प्रश्न असतील तर विचारा याच टॉपिकच्या रिलेटेड. हँड रेज करा म्हणजे मला कळेल. हा, येस, चैत्राली सातपुते. मॅम, आपण जसं तुम्ही स्टार्टिंगला शिकवलं की प्रत्येक बॉडी पार्ट्सला रेखी द्यायची, मग नंतर लास्टला म्हणजे आता समजा काही ठिकाणी आपण रेखी दिली, मग लास्टला त्याला स्टॉप करण्यासाठी काय बोलायचं कट की करायचं, कॉर्ड कट कटिंग करायचं. येस, सर्व नकारात्मक बाधांपासून मी स्वतःला मुक्त करीत आहे आणि नाभी समोर जाऊन कट कट कट, किंवा फक्त डिलीट डिलीट बोललात तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. सर्व निगेटिव्हिटी पासून मी स्वतःला फ्री करते. डिलीट डिलीट डिलीट. ओके, क्लिअर? ओके, थँक्यू. बरं, आता 7 चक्रांचं आपण एक शॉर्ट मेडिटेशन घेणार आहोत, की ज्याच्यामध्ये आपल्या शरीरातील निगेटिव्हिटी आपण दूर करणार आहोत. राईट, सगळे रेडी आहेत? चल, सगळ्यांनी थोडंसं पाणी पिऊन घ्या बरं. पाणी पिणं गरजेचं आहे, म्हणून पाणी पिऊन घ्या. आणि डायरेक्टली जमिनीवर बसू नका, तर खाली काहीतरी अंतरा. स्वराज, आय थिंक तुझी मम्मी माझ्याकडे आहे का? म्हणजे तुझी मम्मी माझ्याकडे रेकी शिकते का? हो. हा हा हा, राईट. मला थोडं सरनेम वरून डाऊट आला. ओके, त्यांचं नाव विसरली मी. नाव काय तुझ्या मम्मीचं? अर्चना. हा, राईट. तुला इंटरेस्ट येतोय की टाइमपास वाटतोय स्वराज? इंटरेस्ट येतोय. ओके, व्हेरी गुड. आणि खूप लकी आहेस तू की एवढ्या कमी वयामध्ये हे सगळं तू करतोयस. व्हेरी गुड. चलो पुढे जाऊया आपण. खाली बसायला काहीतरी आसन घ्या, डायरेक्टली जमिनीवर बसू नका. बेडवर असाल तर बेडवर बसा, चेअर असेल तर चेअरवर बसा. तो आज आपण आपल्या 7 चक्रांना बॅलन्स करणार आहोत रेकीच्या माध्यमातून. सगळ्यांनी एका रिलॅक्स पोझिशन मध्ये बसायचे. आपल्या श्वासांवर लक्ष केंद्रित करायचे. एक दीर्घ श्वास घ्यायचे आणि पुन्हा सोडून द्यायचं, रिलीज करायचं. हात अगदी रिलॅक्स मध्ये ठेवा. पुन्हा एक दीर्घ श्वास घ्यायचे. रिलॅक्स पोझिशन मध्ये बसायचे. आज आपण हे 7 चक्र मेडिटेशन जे करणार आहोत, त्यामुळे तुमच्यातील जी एनर्जी आहे ती चक्रांद्वारे पुन्हा तुम्ही मिळवणार आहात. त्यासाठी सगळ्यांनी एका शांत जागेवर रिलॅक्स बसायचं आहे.
या मेडिटेशनच्या माध्यमातून आपण या 7 चक्रांना ऍक्टिव्हेट तर करणारच आहोत, पण त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये जे काही इमोशनल, मानसिक, फायनान्शियल ब्लॉकेजेस आहेत, तर ते सुद्धा दूर करणार आहोत. आणि त्यासाठी सुरुवात करायची आहे आपल्या मूलाधार चक्रापासून. प्रत्येक श्वासाबरोबर तुमचं शरीर शिथिल होत आहे, रिलॅक्स होत आहे. श्वासांवर फक्त लक्ष केंद्रित करायचं आहे. प्रत्येक श्वासाबरोबर तुमचं शरीर अगदी रिलॅक्स होत आहे. श्वास घ्यायचा आहे आणि हळूहळू एक दीर्घ श्वास सोडायचा आहे. ही दिव्य रेखीची ऊर्जा आता आपल्या मूलाधार चक्रामध्ये प्रवेश करीत आहे. मूलाधार चक्र स्पाईनच्या सगळ्यात खाली, म्हणजेच लेडीज आणि जेंट्स यांची मूत्रद्वाराची जागा आहे. त्या जागेजवळ सगळ्यांनी लक्ष केंद्रित करायचं आहे आणि त्याचा रंग आहे लाल. स्पाईनच्या सगळ्यात खालच्या टोकाला हे तुमचं मूलाधार चक्र आहे. हे मूलाधार चक्र आता हळूहळू ऍक्टिव्हेट व्हायला लागलेलं आहे. त्याचा रंग आहे लाल. ते जोरात जोरात फिरू लागलेलं आहे असं तुम्हाला इमॅजिन करायचंय. या मूलाधार चक्रामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती संपूर्ण नकारात्मक ऊर्जा वर वर वर, ही डिवाइन एनर्जी आणखीन वर घेऊन जात आहे. आता हा दिव्य प्रकाश हळूहळू वर 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 तुमच्या स्वादिष्टान चक्रात प्रवेश करीत आहे. नाभीच्या 4 बोटं खाली असणारं तुमचं स्वादिष्टान चक्र, ज्याचा रंग आहे ऑरेंज. या स्वादिष्टान चक्रामध्ये ही डिवाइन एनर्जी प्रवेश करीत आहे. ही दिव्य रेखीची ऊर्जा तुमच्या स्वादिष्टान चक्राला प्रकाशित करीत आहे. तुमचं स्वादिष्टान चक्र ऍक्टिव्हेट होत आहे, फिरू लागलेलं आहे. या स्वादिष्टान चक्रामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती संपूर्ण नकारात्मक ऊर्जा आता वर 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 आणखीन वर तुमच्या मणिपूर चक्रामध्ये प्रवेश करीत आहे. तुमचं मणिपूर चक्र नाभीच्या 4 बोटं वरती, ज्याचा रंग आहे येलो, पिवळा रंग. तुमचं मणिपूर चक्र एखाद्या फुलासारखं खूप तेज गतीने फिरत आहे. त्यात सगळ्या शक्ती ऍक्टिव्हेट होत आहेत. त्यात सगळ्या शक्ती ऍक्टिव्हेट होत आहेत. मनातल्या मनात कल्पना करा, तुमचं हे मणिपूर चक्र, ज्याचा रंग आहे येलो, नाभीच्या 4 बोटं वर, तर ते ऍक्टिव्हेट होत आहे, फिरत आहे. त्या दिव्य रेखीची ऊर्जा आता आणखीन वर 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 तुमच्या अनाहत चक्रामध्ये प्रवेश करीत आहे. तुमचं अनाहत चक्र, हार्ट चक्र, आपल्या हार्ट जवळ सगळ्यांनी लक्ष केंद्रित करा, ज्याचा रंग आहे ग्रीन. ही दिव्य रेखीची ऊर्जा तुमच्या हार्ट चक्रामध्ये प्रवेश करीत आहे. तुमचं हे हार्ट चक्र जे प्रेमाचं आणि भावनांचं केंद्र आहे, त्याचा रंग आहे ग्रीन. ते आता हळूहळू ऍक्टिव्हेट होत आहे, ऍक्टिव्हेट होत आहे, ऍक्टिव्हेट होत आहे. तुमच्या मणिपूर चक्रात असलेली निगेटिव्हिटी हळूहळू आणखीन वर वर तुमच्या हार्ट चक्रापर्यंत आलेली आहे.
तुमचं हे हार्ट चक्र आता होत आहे, हील होत आहे, हील होत आहे. ही दिव्य रेखेची ऊर्जा आता हळूहळू आणखीन वर वर तुमच्या विशुद्ध चक्रामध्ये म्हणजे थ्रोट चक्रामध्ये प्रवेश करीत आहे. तुमचं थ्रोट चक्र, घशाजवळ लक्ष द्यायचंय सगळ्यांनी. तुमचं थ्रोट चक्र ज्याचा रंग आहे आकाशी, स्काय कलर. मनातल्या मनात चांगल्या भावना निर्माण करायच्या तुम्हाला आणि हे चक्र ऍक्टिव्हेट करायचंय. आता ही डिवाइन एनर्जी, दिव्य रेखेची ऊर्जा आणखीन वर 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 तुमच्या आज्ञा चक्रामध्ये प्रवेश करीत आहे. तुमच्या या हार्ट चक्रामध्ये जी काही निगेटिव्ह एनर्जी आहे ती निगेटिव्ह एनर्जी घेऊन ही डिवाइन एनर्जी आणखीन वर 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 तुमच्या आज्ञा चक्रात प्रवेश करीत आहे. तुमचं आज्ञा चक्र 2 आयब्रोच्या वर लक्ष केंद्रित करायचंय, ज्याचा रंग आहे डार्क ब्ल्यू. त्या दिव्य रेखेच्या शक्तीने तुमचं हे आज्ञा चक्र ऍक्टिव्हेट झालेलं आहे. ज्यांना आपल्या आयुष्यामध्ये स्टेबिलिटी हवी आहे, कॉन्सन्ट्रेशन हवं आहे, सो त्यांनी ह्या आज्ञा चक्राला ऍक्टिव्हेट करायचं आहे. या आज्ञा चक्रात असणारं नॉलेज, एनर्जी तुमच्यासाठी पूर्णपणे ओपन होत चाललेलं आहे. याच आज्ञा चक्रात जर काही निगेटिव्ह एनर्जी असेल तर वर वर तुमच्या सहस्त्रार चक्रामध्ये म्हणजेच क्राऊन चक्रामध्ये प्रवेश केलेला आहे. सगळ्यात वरचं चक्र क्राऊन चक्र, ज्याचा रंग आहे व्हायोलेट, जांभळा. आणि हे चक्र ऍक्टिव्हेट होताना बघायचंय. आता इमॅजिन करा, कल्पना करा, तुमचं हे आज्ञा चक्र तुमचं हे सहस्त्रार चक्र ऍक्टिव्हेट होत आहे, ऍक्टिव्हेट होत आहे, ऍक्टिव्हेट होत आहे. जांभळ्या रंगाच्या प्रकाशाने ते चक्र रोटेट होताना बघायचंय. आता तुमचं संपूर्ण शरीर ऊर्जामय झालेलं आहे, एनर्जेटिक झालेलं आहे. तुमच्या शरीरामध्ये तुमच्या मूलाधार चक्रापासून ते तुमच्या सहस्त्रार चक्रापर्यंत जी काही निगेटिव्ह एनर्जी तुमच्या शरीरात आहे ती संपूर्ण निगेटिव्ह एनर्जी तुमच्या हातांद्वारे, तुमच्या पायांद्वारे ब्लॅक रंगाच्या प्रकाशामध्ये बाहेर पडताना बघायची आहे. जी काही निगेटिव्ह एनर्जी तुमच्या शरीरामध्ये आहे, तुमच्या 7 चक्रांमध्ये आहे, ती संपूर्ण निगेटिव्ह एनर्जी एका ब्लॅक रंगाच्या प्रकाशात बाहेर पडताना बघायची आहे. आता तुमच्या हातामध्ये एक ब्लॅक कलरचा बलून, फुगा तुम्ही घेतलेला आहे असं इमॅजिन करा. आणि हा बलून जेवढा तुम्हाला फुगवता येईल तेवढा फुगवायचा आहे. त्याच्यामध्ये तुमच्या शरीरात, तुमच्या मनात जी काही निगेटिव्ह एनर्जी आहे ती ब्लो करायची आहे, फुंकर मारायची आहे जोर जोरात. आपल्या जीवनात, आपल्या आयुष्यामध्ये जी काही निगेटिव्ह एनर्जी आहे ती निगेटिव्ह एनर्जी या बलून मध्ये जोर जोरात फुंकर मारायची आहे. त्या बलूनला आता छानपैकी अशी एक गाठ मारा आणि हा बलून आता खूप मोठा असा फुगलेला आहे. कल्पना करा, ब्लॅक रंगाचा हा बलून असा मोठ्या प्रमाणात फुगलेला आहे. त्याला आता तुम्ही गाठ मारताय आणि हा बलून तुम्ही जोरात हवेत आकाशात फेकून देताय. आता हा बलून वर 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 चाललेला आहे, अगदी आकाशात वर चाललेला आहे, तुमच्यापासून अगदी दूर 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 चाललेला आहे. श्वास घ्यायचा आहे एक दीर्घ आणि हळूहळू सोडायचा आहे आणि तो बलून आकाशात वर 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 जाताना बघायचा आहे.
पुन्हा एक दीर्घ श्वास घ्यायचे. बलून आकाशात जाताना बघायचे. तो बलून तुम्हाला आता दिसतोय, अगदी दूरवर गेलेला दिसतोय, दिसतोय दिसतोय दिसतोय. आता हा बलून ज्यामध्ये आपल्या शरीरातील, आपल्या 7 चक्रातील, आपल्या ऑरामधील निगेटिव्ह एनर्जी होती, तो आता हळूहळू दिसेनासा झालेला आहे, तुमच्या नजरेआड गेलेला आहे. आता अगदीच दिसेनासा झालेला आहे. सो हळूच डोळे ओपन करायचे, दोन्ही हात रब करायचे एकमेकांवर. आणि ही एनर्जी आपल्या संपूर्ण शरीरावर ग्रहण करायची आहे. थँक्यू युनिवर्स, थँक्यू डिवाइन एनर्जी, थँक्यू थँक्यू थँक्यू. कोणाकोणाला फ्रेश फील वाटतंय आता? हा, येस, सुमेधा. हा सुमेधा, अनम्यूट करा. होतंय का बघा. मी केलेलं आहे माझ्याकडून, तुम्ही ट्राय करा. रोहिणी पाटील, विजया, आणि कोण आहेत बरं? कंचन. हा, अनम्यूट केलेलं आहे, तुम्ही अनम्यूट करून बोलू शकता. हा, विजया मॅडम. हा मॅडम. हॅलो. हा, हा, खूप असं म्हणतात रिलॅक्स टाईप तसं वाटतंय हा, थोडं. हलकं हलकं झाल्यासारखं वाटतं. ओके. आणि शरीरातून काहीतरी म्हणजे बाहेर पडलंय असं काहीतरी वाटतं जरा त्याच्यात म्हणजे दिसलं असं नाही, पण काहीतरी रिकामं झालं शरीरातलं काहीतरी थोडक्यात असं शरीर वाटतंय. हलकं झालं. हा, हलकं झालं. येस. हा, रोहिणी पाटील. हा हॅलो मॅडम. हा. हा, मला बऱ्यापैकी असं रिलॅक्स वाटतंय आणि जो बलून आपण फुंकला होता तो असा जड वाटत होता, ज्यावेळेस ओके. असं एनर्जी, निगेटिव्ह एनर्जी बाहेर पडल्यासारखं वाटलं खूप. ओके, चला, ग्रेट, छान. थोडक्यात काय तर थोडंसं हलकं आणि रिलॅक्स फील होतंय. थोडी गुंगी आली होती. अच्छा, अश्विनी मॅडम म्हणतात थोडीशी गुंगी आली होती. येस, थोडंसं असं होतं, कारण ती निगेटिव्ह एनर्जी आपल्या जेव्हा शरीर सोडते तेव्हा आपल्याला असं फील होतं. ओके, सो हे रोज तुम्ही ऐकायचं आहे. येस. रेश्मा म्हणतात छान वाटलं. हेमलताबेन म्हणतात येस, मस्त वाटलं. अश्विनी म्हणतात येस, थँक्यू थँक्यू सो मच. ओके, सो हे तुम्हाला रोज ऐकायचं आहे आणि रेकीची ही अशी तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. ठीक आहे. येस, थँक्यू सो मच. सो उद्या आपला एक महत्वाचा सेशन असणार आहे अफर्मेशनचा, आणि अफर्मेशनचं सेशन मिस करू नका. त्याचबरोबर उद्या काही महत्वाच्या गोष्टी सुद्धा तुम्हाला सांगितल्या जाणार आहेत. सो उद्याचा सेशन कोणीही ड्रॉप करू नका, कोणी मिस करू नका. अगदी वेळेत उद्याचा सेशन तुम्हाला जॉईन करायचंय. ठीक आहे. येस, थँक्यू दीप्ती मॅडम, थँक्यू सो मच. चल, गॉड ब्लेस यू ऑल. श्री स्वामी समर्थ. थँक्यू सो मच. थँक्यू.